वेलकम बॅक आलेल्या सर्व क्रीडारसिक प्रेमिकांचं सहर्ष स्वागत. आपण सर्वजण पाहतोय MCC क्रिकेट क्लब आकाशी आयोजित आकाशी वाडवळ प्रीमियर लीग बॉक्स क्रिकेटचा महासंग्राम आपण सर्वजण पाहतोय. मॅचच्या दिशेने येतोय. दोन्ही चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकर धावा 2. एका बाजूला स्पार्टन्स, दुसऱ्या बाजूला चिमाजी वॉरियर्स. अन्वयनी चेंडूला ऑफ साईडला ड्राईव्ह केलं सिंगलसाठी. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकर धावा आपण पाहतोय 3. कशा प्रकारे सिंगलनी धावफलक चालू ठेवण्याचं काम केलं जाते. वेगाने चेंडू हाताळण्याचा प्रयत्न, त्याला त्याच वेगाने प्रत्युत्तर देण्याचा कुठेतरी प्रयत्न होता. चेंडू जातोय मर्यादित रेषेच्या बाहेर. गडी बाद. चला यार सारे या एक भारे हा गाव एक कराया. चला यार सारे या एक भारे हा गाव एक कराया. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडूची सांगता. 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 3 धावा धावफलकर दी. ऑफ साइडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. चेंडू हातामध्ये. आता गोलंदाज किती मध्ये होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकर धावा आपण पाहतोय मात्र 3. वेगाने चेंडू हाताळण्याचा प्रयत्न. चेंडू हातामध्ये येतोय. निर्धाव चेंडूची सांगता. इथून जर का स्पार्टन्सला धावफलक चालू ठेवायचं असेल त्यासाठी सिंगलनी स्ट्राईक रोटेशन. ऑफ साइडला चेंडूला पाठवलं डिक्लेअर झोन मध्ये. खेळू क्रिकेट, भरू क्रिकेट, वाढवू क्रिकेट, जगवू क्रिकेट. खेळू क्रिकेट, वाढवू क्रिकेट, भरवू क्रिकेट, जगवू क्रिकेट. चेंडूला पाठवले. ड्राईव्ह केलं ऑफ साइडला. दणदणीत अन्वयच्या बॅट मधून चौकार. चला यार सारे या एक भारे हा गाव एक. पुन्हा एकदा ऑफ साइडला बघा. एका चौकारानंतर अन्वयला सुद्धा माहिती आहे इथून धावफलक व्यवस्थित चालू ठेवण्यासाठी सिंगल येणं सुद्धा तितकंच इम्पॉर्टंट आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हातामध्ये. फेकी थोडीशी खराब. डॅशस्टँड वरती लागते. अंडरम फेकी केली होती ती खराब असते म्हणता चेंडू येऊन डायरेक्ट यस्टँड वरती धावचीच्या रूपात. गडी बाद. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 10 धावा. आराध्य मागच्या मॅचचा हिरो ज्यांनी गोलंदाजी करताना खूप प्रभावित केलं होतं. पहिल्या चेंडूवरती सिंगल. बघा इथून स्पार्टन्सला जर का विचार केला तर अन्वय वर्तकचं विकेटवरती उभं राहणं ते जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि आतापर्यंत खूप चांगली खेळी आपल्या संघासाठी. ऑफ साईडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. जशा प्रकारे विकेटवर उभं राहण्याची चर्चा केली होती. चेंडू सिंगलच्या प्रयत्नांमध्ये मर्यादित रेषेच्या बाहेर. अन्वय बॅक टू द डकआउट. दोन पूर्णांक 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ चालू आहे. धावफलकर धावा 1-1 11. ऑन साइडला हलक्या हाताने चेंडूला पुश करण्याचा प्रयत्न होता पण आपण पाहू शकता चेंडू मर्यादित रेषेच्या बाहेर.
बॅक टू बॅक दुसरा विकेट. थँक्यू 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 डीजे थँक्यू. AVPL चा ऑन हॅट्रिकचा बॉल, हॅट्रिक होईल का? चेंडू हातामध्ये आला. AVPL ची पहिली हॅट्रिक. टाळ्या होऊ द्या प्रेक्षक वर्ग. पहिली हॅट्रिक येते. ज्या खेळाडूंनी प्रभावित केलं होतं मागच्या मॅच मध्ये तीच लय आणि तीच गोलंदाजी. AVPL आगाशी वाडवळ प्रीमियर लीगची पहिली हॅट्रिक. धावचीची संधी संधी आणि संधीचं सोनं. चौथा विकेट. सर्व गोष्टी स्पार्टन्सच्या विरोधात जाताना धावचीच्या रूपात गडी बाद. आराध्य पहिल्या वर्षीच्या पहिल्या सीझन मध्ये हॅट्रिक घेतली. लाव लक्षात ठेवा लागेल. आता या शेवटच्या विकेट साठी फेकी 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 झाले. नाही 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 हेही पाहावं लागते, हेही पाहावं लागते. हा क्रिकेटचा खेळ आहे मित्रांनो. बेल्सला डिस्क्लोज करणं जास्त इम्पॉर्टंट असतं. त्या बेल्सला डिस्क्लोज नाही केलं गेलं, बॅट्समॅन सेफ असतील. शेवटचा विकेट आहे स्पार्टन्सला. इथून विकेट टाकून नाही चालणार. कारण या मॅच मध्ये आता धावफलक आपण पाहू शकता 11 वरती स्थिरावले. गोलंदाजी मारवरती आपण आराध्याला पाहतोय प्रभावित करणारी कामगिरी. आणि स्पार्टन संघ ज्यांनी मागच्या मॅच मध्ये खऱ्या अर्थाने अन्वय वर्तक असू दे, एक बॉल एकची मॅच आलेली मॅच कशा प्रकारे त्या मॅचला विजय ठरवतो, त्या संघासमोर आराध्याने काय आठवलं की मी मागच्या मॅच मध्ये केलेली चांगली कामगिरी मला गोलंदाजी करताना तेच आठवायचं होतं. आणि तशीच मैदानाच्या आतमध्ये आपल्या संघासाठी खूप चांगली गोलंदाजी केली होती. पहिली हॅट्रिक लक्षात राहील AVPL ची. आराध्य मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. प्रेक्षकांना संधी होती. महिला प्रेक्षक वर्गाला संधी होती. इथून झेल टिपण्याची. झेल नाही टिपला गेलाय. अलाउड ना. टीम अलाउड होताना स्पार्टन टीम ऑल आउट. पहिली टीम कुठेतरी आपण पाहू शकता पहिल्या इनिंग मध्ये अलाउड होताना थोड्या अर्थाने विचार करण्याची गोष्ट असेल स्पार्टन साठी. धावफलक 11 वरती स्थिरावलं जाते. 12 धावेचं आव्हान असणार आहे चिमाजी वॉरियर या संघाला. थँक्यू. आपण स्क्रीनवरती पाहू शकता आराध्याची हॅट्रिक दाखवण्याचं कार्य DBNच्या माध्यमातून केलं जाते. आमचे प्रॉपरायटर बंधू प्रशांत भगत आहेत तिकडे. आपण पाहू शकता कशा प्रकारे ऑपरेटिंगची भूमिका निभावतात. दुसरा विकेट आपण पाहू शकता षटकाराला. तदनंतर तिसरा विकेट आपण झेल पाहू शकता. खूप चांगला झेल तिथे टिपला गेला आणि AVPL ची पहिली हॅट्रिक सक्सेस केली गेली. त्यासाठी क्षेत्ररक्षकाची मिळालेली साथ ही सुद्धा जास्त इम्पॉर्टंट असते. बारा धावेचं आव्हान असणार आहे. अटॅकिंग फील्ड पाहू शकता आपण. पहिल्या चेंडूवरती अन्वयने सुद्धा प्रत्युत्तर देण्याचं कार्य केलं गेले. यष्ट्या उद्ध्वस्त केल्या गेल्यात. पहिल्या चेंडूवरती ब्रेक थ्रू. पहिल्या चेंडूवरती ब्रेक थ्रू आलाय. इथून तुम्ही आम्हाला जर का 11च्या आतमध्ये रोखलं तर आमचे सुद्धा तेच प्रयत्न आहे. अटॅकिंग फील्ड लावले गेले. फुल टच चेंडू ड्राईव्ह अन्वयच्या हातामध्ये चेंडू आलाय. मॅच मध्ये रंगत येऊ शकते. दोन चेंडूवरती प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते. इझिली सिंगल नाही येत आहे.
पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, चेंडू निघून जातोय स्टेटच्या दिशेने, सीमारेषा पार, चौकार. तीन चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय, धावफलकार धावा 4. आता हा चौकार आल्यानंतर जो दबाव आहे ना चिमाजी वॉरियरवरती तो पूर्णपणे रिलीज करणार होता. टॅपच्या सहाऱ्याने चेंडू हातामध्ये, पायाने चेंडूला अडवला, आता चेंडू बाहेर जाईल का? जर का शरीराला चेंडू स्पर्श झाला तर तुम्हाला त्या चेंडूला डिक्लेअर झोन मध्ये नाही जाऊन द्यायचंय. ही सुद्धा मैदानाच्या आतमध्ये खेळताना विचार करण्याची गोष्ट आहे. आणि जर का विचार करण्यासाठी तुम्ही तो वेळ घेतला, चेंडू नाही थांबला गेला तर मग सिंगलच्या 2 धावा सुद्धा येतील. 5 चेंडूचा खेळ झालाय, 6 धावा धावफलकार दी. बॅकफुटवर मारण्याचा प्रयत्न, चेंडू हातामध्ये नाही येत आहे, चेंडू जातोय सीमारेषा पार. चला यार सारे या एक भारे हा गाव एक कराया. चला यार सारे थँक्यू डीजे. या मॅच मध्ये आता आपण पाहू शकता मात्र औपचारिकता सीमित असं कुठेतरी म्हणता येईल की पहिल्याच षटकामध्ये 10 धावा. निर्धाव चेंडूची संघ जिंकण्यासाठी जर का विचार केला तर चिमाजी वॉरियर या संघाला 2 धावेची गरज असणार आहे. स्पार्टन्सची गेलेली विकेट, केलेली घाई मैदानाच्या आतमध्ये विचार करावा लागेल. विकेटवर उभं राहणं फलंदाजाला जास्त इम्पॉर्टंट होतं, ते फलंदाज नाही उभे राहू शकले. फटका वेगाने पायाने चेंडू पायावरती आढळतोय. निर्धाव चेंडूची सांगता जिंकण्यासाठी चिमाजी वॉरियर 1 धावेची गरज असणार आहे. नो चेंडूला पाठवलं सीमारेषा पार. विजेता संघ चिमाजी वॉरियरचे खूप खूप अभिनंदन. हार्ड लक टीम स्पार्टन्स. चला यार सारे या एक भारे हा गाव एक कराया. चला यार सारे या एक भारे हा गाव एक कराया. चला यार हात या एक साथ हा स्नेह भाव जपाया. खेळू क्रिकेट, भरू क्रिकेट, वाढवू क्रिकेट.